श्री स्वामी समर्थ. पपई दारात नसावी, संतती व संपत्तीचे नुकसान होते. 2. अंगणामध्ये तुळशी नक्की असावी, परंतु ती थेट दरवाजासमोर नसावी, त्याने द्वार वेद निर्माण होतो. 3. घराशेजारी काटेरी झाडे लावू नयेत. ग्रहकलह, अशांती, शुभभय निर्माण होते, परंतु गुलाब आणि कोरफड चालते. 4. कोरफड घराच्या उत्तर दिशेस असावी. 5. गुलाब आणि कोरफड ही 2 रोपटी वाईट शक्तीपासून घराचे संरक्षण करतात, अशी मान्यता आहे. 6. ज्या झाडातून चीक निघतो अशी झाडे घराभोवती लावू नयेत. 7. पिंपळाचे झाड शक्यतो घराजवळ नसावे, असेलच तर घराच्या पश्चिमेला असणे फलदायी असते. 8. पिंपळ घराच्या पश्चिम दिशेला असेल तर सर्व प्रकारच्या वाईट वृत्तीपासून घराचे संरक्षण होतं. 9. ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांनी अश्वत्थ प्रदक्षिणा म्हणजेच पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात. 10. वास्तुशास्त्रामध्ये शमीची रोपटे अत्यंत शुभ मानली जाते. शमीच्या रोपट्याची पूजा केल्याने आयुष्य, आरोग्य व ऐश्वर वाढते. मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात. 11. घराच्या आग्नेय दिशेस लाल फुले येणारी झाडे लावू नयेत, त्याने अनेक त्रास वाढतात. 12. घराभोवती काटेरी कुंपण असू नये. 13. घराची बाग उत्तरेस किंवा पूर्वेस असावी. 14. पाण्याचे कारंजे ईशान्य, पूर्व किंवा उत्तरेस असावे. 15. घराच्या भिंतीवर वेली जाऊ देऊ नये. 16. ज्या घराभोवती केळी, बोरं, बाभूळ, महालुंग ही झाडे असतात त्या घराची प्रगती खुंटते. 17. घरासोभोवती कडुलिंब लावल्यास घरातील व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते, वायू प्रदूषणापासून बचाव होतो. 18. घराभोवती रक्तचंदन आणि गुंजेचे झाड लावणे खूप शुभ समजले जाते. याने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. 19. नागकेशर, पांढरा चाफा आणि बेल ही झाडे घरापुढे अवश्य लावावी. या झाडाजवळ बसून साधना केली तर मन प्रसन्न होते. 20. घराच्या आवारात नारळाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. नारळाचे झाड लावल्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या दिशा शुभ समजल्या जातात. 21. फणसाचे झाडसुद्धा घराजवळ लावू शकता, ते घराच्या दक्षिणेला लावावे. 22. कोणत्याही झाडाची घनदाट सावली पूर्व किंवा उत्तर बाजूने आपल्या घरावर पडू नये, हा दोष मानला आहे. 23. घराभोवती लावण्यासाठी पुढील झाडे शुभ असतात: नारळ, बेल, हिरडा, देवदार, प्लक्ष, चंदन, अशोक, पुनाग, नागलता इत्यादी. 24. फ्लॅटमध्ये रुईचे झाड लावू नये. फ्लॅटच्या एका दूर कोपऱ्यात जिथे कोणीही सहजासहजी जाऊ शकणार नाही तिथे लावू शकता. 25. अविवाहित तरुण मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्याचे रुईच्या झाडाबरोबर लग्न लावतात. याला अर्कविवाह असे म्हणतात. त्यानंतरच तरुणाचा संस्कार होतो. त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात रुईचे झाड वास्तुशेजारी असणे हा दोष मानला गेला आहे. 26. अशोक वृक्ष घराच्या उत्तरेला असल्यास मालकाचे आरोग्य व पैशा पाण्याची स्थिती चांगली राहते, दुःख त्रास होत नाही. 27. घरात बेल फळ आणून ठेवावे. 1-2 आठवड्यांनी ते बदलावे. त्याची पूजा अर्चा करण्याची गरज नाही, घरात सुख समृद्धी नांदते. 28. घराभोवतालची झाडे शक्यतो माघ व भाद्रपद या महिन्यात, पुनर्वसू, अनुराधा, हस्त, उत्तरा फाल्गुनी, उत्तरा आषाढ, स्वाती आणि श्रवण या नक्षत्रावर कापावी. 29. आंबा, सागवान, नारळ अशी उंच वाढणारी झाडे शेतात पश्चिम व दक्षिण भागात लावावी, फायदा होतो. 30. औदुंबर, वड,
पिंपळ अशा वृक्षाची मुळे जमिनीला समांतर वाढून स्वतःच्या आकाराचा 100 पट खोल जाऊन पुष्कळ जलग्रहण करतात. म्हणून या वृक्षाच्या शेजारी विहीर खणावी, हमखास पाणी लागतं. 31. घरात सतत उजेड असावा, त्यामुळे वाईट शक्ती घरात प्रवेश व वास करत नाही. संध्याकाळी किंवा रात्री बाहेर जाताना घरात पूर्ण अंधार करू नये. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.